आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिकेत भारताचे आणखी 2 दूतावास सुरू करण्याची केली घोषणा. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार. तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर. झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या आढाव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून अनुराकुमार दिसानायके यांचा शपथविधी. आणि 2025 मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली. तिथे ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यावर या परिषदेने भर दिला. भारतासह जगभरात सगळीकडे नवनव्या तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर आणि त्यातून सामान्यांना होणारा लाभ याबद्दल परिषदेत चर्चा झाली. तंत्रज्ञान आणि लोकशाही यांचं एकत्रीकरण म्हणजे मानवी कल्याणाची हमी आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहभागाबद्दल मोदी यांनी यावेळी चर्चा केली. अमेरिकेतला भारतीय समुदाय म्हणजे भारताचे सदिच्छा दूत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. न्यूयॉर्कमधील लाँग आयलंड इथं भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अनिवासी भारतीय समुदायाने बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. जगासाठी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ आहे, पण आपण AI म्हणजे अमेरिकन इंडियन स्पिरिट म्हणजे अमेरिकी भारतीयांची वृत्ती असं मानतो, असं ते म्हणाले. अमेरिकेतल्या भारतीयांनी अमेरिकेला भारतीयांशी जोडलं आहे आणि त्यांचं कौशल्य आणि बुद्धिमत्ता अतुलनीय आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बोस्टन आणि लॉस एंजलिस इथं 2 भारतीय दूतावास सुरू केले जातील अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली. भारताचे सध्या न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, ह्यूस्टन, सॅन फ्रान्सिस्को आणि सिॲटल इथं दूतावास आहेत. ह्यूस्टन विद्यापीठात थिरुवल्लूर तमिळ भाषा अध्यासन सुरू करत असल्याचीही त्यांनी घोषणा केली. भारतात जगभरातील भाषा, धर्म आणि पंथांचे लोक राहतात, पण तरीही देशात एकात्मता नांदते, असं मोदी म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्येच वैविध्य समजून घेणं, ते जगणं आणि त्याचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणं या गोष्टी समाविष्ट असल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल खालिद अल सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्याशीही भारत नेपाळ भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा केली. CEO राऊंड टेबल या कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांशी चर्चा केली. होलटेक इंटरनॅशनलचे डॉ. कृष्णा सिंह यांच्याशी संवाद साधला आणि आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या 5 जिल्ह्यांमधल्या 26 मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी 25 सप्टेंबर रोजी मतदान होईल. येत्या 8 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूंछ आणि श्रीनगरमध्ये आज प्रचारसभांना संबोधित करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार शाहनवाज चौधरी आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा यांच्या समर्थनार्थ ते आज निवडणूक रॅली काढत आहेत. दरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज हरियाणाच्या तोहाना इथं प्रचारसभेला संबोधित करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक 2 दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर गेलं आहे. या पथकात निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाचं पथक विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत रांची इथं बैठक घेत आहे. भाजपा, काँग्रेस आणि माकप या राष्ट्रीय पक्षांसह झारखंड मुक्ती मोर्चा, राजद आणि आजसू हे प्रादेशिक पक्ष आपली मतं निवडणूक आयोगापुढे मांडत आहेत. यानंतर निवडणूक आयोगाचं पथक अंमलबजावणी संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. त्यानंतर आयोगाचं पथक राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, पोलीस नोडल अधिकारी आदींशी चर्चा करतील. निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेईल. 28 सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल. यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांवर जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक, विशेषतः मुंबईतल्या काही मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे अनुरा कुमार दिसानायके यांनी आज सकाळी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसानायके यांनी सजिथा प्रेमदासा यांचा पराभव केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे. आपण एकत्र काम करून दोन्ही देशांमधले संबंध दृढ करू, दोन्ही देशांमधली जनता आणि आसपासच्या क्षेत्राच्या भल्यासाठी काम करू, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा ते आज घेत आहेत. तत्पूर्वी आज सकाळी JP मॉर्गन भारतीय गुंतवणूकदार परिषदेत ते सहभागी झाले होते. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल, असं भारतीय चित्रपट महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. एका तासात 5 लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज 128 इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलाचं अभिनंदन केलं. राजस्थानच्या जैसलमेर इथं राबवलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सैन्याने काल सुमारे 5,20,000 रोपं लावल्याची माहिती यादव यांनी त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली. शेअर बाजारामधल्या व्यवहारांची सुरुवातच आज तेजीनं झाली. शेअर बाजाराच्या संवेदी सूचकांकांनी सकाळीच आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला. शेअर बाजारातले व्यवहार सुरू होताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 84,651चा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 25,873चा आकडा गाठला होता. केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव रेल्वेगाडी सुरू करणार आहे. IRCTC आणि उत्तराखंड राज्य पर्यटन महामंडळामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ही 11 दिवसांची यात्रा असून त्यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रांचा समावेश असेल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून 3 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता ही यात्रा सुरू होईल आणि त्याच स्थानकावर 13 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता परत येईल. हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या पराक्रमाचा हा नवा अध्याय असून हे यश इतर बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. गुजरातच्या रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 हा किताब जिंकला आहे. राजस्थानात जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात एकूण 51 स्पर्धक होते. या सर्व स्पर्धकांना मागे टाकत रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडियाचं विजेतेपद जिंकलं. रिया आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासाकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिकेत भारताचे आणखी 2 दूतावास सुरू करण्याची केली घोषणा. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार. तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला जोर. झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या आढाव्यासाठी
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून अनुरा कुमार दिसानायके यांचा शपथविधी. आणि 2025मध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.